मागील आपण सालबर्डीपासून निघाल्यानंतर जे जे काही स्थान माझ्याकडे लिहिलेले असतात त्यांचं लिळेचं वाचन करतोय. म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर जरी आठवलं तरी आपण या स्थान केलं ती इथली म्हणजे आपल्याला आठवायला काही हरकत नाही. पहिलं स्थान कोणतं लागलं सांगा बरं आपण त्याचं करतानी सशिक रक्ष. हे स्थान सालबर्डी एसटी बस थांब्यापासून वायव्येस 2 फर्लांग अंतरावर पर्वताच्या आडोशाला पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाच्या सभामंडपाला उत्तराभिमुख व दक्षिणाभिमुख असे 2 दरवाजे आहेत. सर्व हे लक्षात ठेवा. पुढे दुसरं स्थान आहे आसन स्थान. हे स्थान ससा रक्षण स्थानापासून ईशान्येस 1 किमी अंतरावर माडू नदीच्या उत्तर काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण कोणत्या नावाने ओळखलं जातं? सुकले मौन्यदेव. लक्षात ठेवा या नावाने ओळखले जाते. तिसरं स्थान आहे मुक्ताबाईच्या गुंफेतील पूजा आरोगणा स्थान. हे स्थान मौन्यदेव स्थानापासून ईशान्येस 3 फर्लांग अंतरावर गंगा नदीच्या पूर्वकाठी पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. मुक्ताबाईने इथे सर्वज्ञाची वनपुष्पांनी पूजा केली. दंडवत घातले. नंतर हात जोडून मुक्ताबाई म्हणाली, इतके वर्षे तप केले त्याचे फळ आज मिळाले. मग तिने सर्वज्ञांना कंदमुळ फळांची आरोगणा दिली. बोला बारियाला येथे सर्वज्ञापासून स्थिती झाली. अवस्था स्वीकारू. मग सर्वज्ञांनी वैराग्य स्वीकार केले. श्रीमूर्तीवर उदासीनता स्वीकार केली. सर्वज्ञांचा कसलेला पिळदार देह सर्वज्ञांना वाटेने चालण्याची इच्छा असली तरी वाटेने चालत. जेव्हा वाटेने चालण्याची इच्छा होत नसे तेव्हा ते अरण्यातूनच चालत जायचे. अरण्यातून चालताना सर्वज्ञांचे वस्त्र एखाद्या काठी बोराटीला अडकायचे व ते फाटायचे. फाटलेले वस्त्र काठीला लटकून राहत. असे अंगावरील सर्व कपडे काठीला लागून फाडून गेले. मग उघडी श्रीमूर्ती तसे भ्रमण करीत होती. अंगावर कपडा नाही, पायात पादत्राणे नाही. मग चालताना ब्राह्म प्रदेशी काट्याचे ओरखडे निघत. तेथे रक्त बाहेर येत असे. रक्ताचे बिंदू तेथेच वाळत. वाळलेल्या रक्ताचे बिंदू माणिक मोती सोन्याच्या कोंदानाने रत्ने खोवल्यासारखे दोन्ही बाहूंना शोभून दिसत. ज्याप्रमाणे 52 कशी सोन्याच्या कोंदणात रत्नाचा खडा चमकावा तसे दिसत होते. सर्वज्ञांचे केश कलाप झाडामध्ये गुंतायचे. गुंतलेले केस सोडण्याची इच्छा होत नव्हती. जोपर्यंत केस मोकळे होत नाही तोपर्यंत सर्वज्ञ तेथेच उभे राहायचे. जेव्हा वाऱ्याने केस सुटायचे किंवा एखाद्या वाटसरूने केस मोकळे केले तरच सर्वज्ञ पुढे चालायचे. अशी विरक्त अवस्था स्वामींनी त्यावेळेस केली होती. बंधून लक्षात घ्या. काय शरीराची त्यांनी आस्था ठेवली नाही. अशी सर्वज्ञाची उघडी श्रीमूर्ती होती. सर्वज्ञ दगडगोट्यामध्ये खडकावर झोपवत होते. अशा प्रकारे आपल्याला तर गादी पाहिजे. गादीशिवाय झोप येत नाही. देव कसे झोपले त्या ठिकाणी? दगडगोटे पाहिले नाही, जमीन पाहिली नाही. अशा प्रकारे सर्वज्ञ फिरत फिरत सालबर्डीच्या डोंगराळ प्रदेशात आले. पर्वती क्रीडा अशा प्रकारे सर्वज्ञाची उघडी श्रीमूर्ती होती. सर्वज्ञ दगडगोट्यामध्ये खडकावर झोपते. अशा प्रकारे सर्वांनी येथे विंध्य पर्वतावर 12 वर्ष वास्तव्य केले. मग सर्वज्ञांनी मुक्ताबाईला भेट दिली. म्हणजे 12 वर्ष परमेश्वराच्या टायमाला मौन्यावस्थेत त्या ठिकाणी राहत होते. मुक्ताबाई भेटी ही गोष्ट सर्वज्ञांनी विष्णू भट्टावर विज्ञानेश्वरी लिंबाच्या झाडाखाली बाईसांना सांगितली. सर्वज्ञ म्हणाले, बाई ब्राह्मण कसा तपस्वी आहे. सर्वज्ञ लिंबाच्या झाडाखाली आसनावर बसलेले होते. तितक्यात विष्णू भट्ट गंगेकडून विज्ञानेश्वराच्या देवळात लिंगाला तर्पण करण्याकरता येत होते. विष्णू भट्टाच्या हातात तांब्याचा छोटासा कळस होता. त्यामध्ये तुळशीपत्र होते. असे विज्ञानेश्वराच्या देवळाकडे येत त्यांनी सर्वज्ञांना लिंबाखाली बसलेले पाहिले आणि ते तसेच सर्वज्ञाजवळ
आले. सर्वज्ञांना दंडवत घातले, श्री चरणास लागले. सर्वज्ञांनी त्यांच्या पाठीला श्रीकराने स्पर्श केला. पाठीवरून हात फिरवला. सर्वज्ञ बाईसाला म्हणाले, बाई ब्राह्मण तिन्ही ऋतू साध्य केले आहेत. बाईसांनी म्हटले, हो बाबा, उन्हाने सगळी पाठ करपून गेली आहे. यावर सर्वज्ञ म्हणाले, ती बाई पण कशी तपस्विनी होती? बाईसांनी म्हटले, बाबा, ती कोण तपस्विनी होती? मग सर्वज्ञ सांगतात, मुक्ताबाई ही विक्रम राजाची पत्नी भर्तृहरीची भावजई होती. चरित्र लक्षात घ्यावा का कशा पद्धतीचे? भर्तृहरीने संन्यास घेतला होता. ते तेथेच नगरात भिक्षा करीत होते. एक वेळ भर्तृहरी मुक्ताबाईच्या घरी भिक्षाला गेले. मुक्ताबाईनं भिक्षा एका ताटात काढून ठेवली. मग ती आंघोळीला गेली होती. तितक्यात भर्तृहरी भिक्षेला आले. त्यांचा भिक्षा शब्द ऐकला तेव्हा मुक्ताबाई डोक्यावर शिगे काहीचे उठणे लावित होती. भिक्षा शब्द ऐकता ती तशीच उठणे लावता लावता उठली. केसाची गाठ बांधली. दिगंबर वेशातच ती ताट घेऊन आली. भिक्षा वाढली, परंतु भर्तृहरी वरती न पाहता खाली पाहत निघाले. मुक्ताबाईला वाटले, यांचा विकार अजून गेलाच नाही, आपण यांना निर्विकार वैराग्य करून दाखवू. म्हणून मुक्ताबाई तशीच दिगंबर अवस्थेत भर्तृहरीच्या पाठोपाठ निघाली. दरवाजामध्ये तिचा सेवक होता. त्याच्या हाताला धरून ती निघाली. ते दोघे गुरु भावंडे होते. त्यांना भर्तृहरीच्या गुरुचा उपदेश होता. दोघांनाही एक विधा अवस्था प्राप्त झाली. सर्वांगावर केस निघाले. मुक्ताबाईला केसांचे पांघरून झाले. सर्वांगावर केसाचे झुपके झाले. डोक्यावरील केस जमिनीवर लोळत होते. हातापायाच्या नखांच्या चुंबडी वळल्या होत्या. मुक्ताबाई खाली बसली तर तिच्या केसांचा ढीग व्हायचा. सर्वज्ञ एके ठिकाणी बसलेले होते. तेव्हा मुक्ताबाईने सर्वज्ञांना पाहिले. जवळ आली, दंडवत घातले. श्री चरणावर मस्तक ठेवून विनंती केली, जीजी माझी पलीकडे पर्णकुटी आहे, तेथे चलावे जी. सर्वज्ञ बाईसांना म्हणाले, बाई आम्हालाही तेथे जाण्याची इच्छा होती. कुठे ही पर्णकुटी का आठवते का? आपण पहिलं शशिकृष्ण सोडल्यानंतर स्थान केलं. मुक्ताबाईची गुंफा आपण जे होतो तिथं. अशा प्रकारे सर्वज्ञ मुक्ताबाईची पुन्हा पुन्हा प्रश्न करते. दंडवत घातले. श्री चरणावर मस्तक ठेवून विनंती केली, जीजी माझी पलीकडे पर्णकुटी आहे, तेथे चलावे जी. सर्वज्ञ बाईसांना म्हणाले, बाई आम्हालाही तेथे जाण्याची इच्छा होती. मग सर्वज्ञ तेथे गेले. तिने सर्वज्ञांना बसायला फुलांचे आसन तयार केले. सर्वज्ञ आसनावर बसले. मुक्ताबाईने केस मोकळे करून केसाने सर्वज्ञाचे श्रीचरण पुसले. मग श्रीचरण पाण्याने धुतले. वनपुष्पाने यथायोग्य पूजा केली. मग दंडवत घातले. दोन्ही हात जोडून समोर उभी राहिली. मग स्तुती करू लागली, जीजी आज माझ्या तपश्चर्येचे फलित झाले जी. सर्वज्ञ म्हणाले, ते कसे बाई? तिने म्हटले, ना जी आपल्या सारख्या संत पुरुषाचे परमेश्वराचे दर्शन झाले जी. सर्वज्ञ म्हणाले, असं होय. मग मुक्ताबाईने सर्वज्ञांना कंदमूळ फळाचे भोजन दिले. सर्वज्ञ बाईसाला म्हणाले, बाई मुक्ताबाई कशी निव्वळ तपस्विनी होती. तिच्या सर्वांगावर केसांचे झुपके जमा झालेले होते. हातापायाच्या नखाच्या चुंबडी वळलेल्या होत्या. डोक्याचे केस जमिनीपर्यंत वाढलेले होते. शेवाळलेले दात होते. ती बसली तर खाली जमिनीवर केसांचा ढीग व्हायचा. उभी राहिली तर केस जमिनीवर लोळत. अशा प्रकारे सर्वज्ञ मुक्ताबाईची पुन्हा पुन्हा प्रश्न करीत होते. बाईसाने विचारले, हा बाबा, तिने किती वर्ष कोणाचा मोबाईल असतो रे किती वर्ष तपश्चर्या केली? सर्वज्ञ म्हणाले, बाई तिने 1300 वर्ष तपश्चर्या केली आणि आम्ही 12 वर्ष त्या पर्वतावर होतो. बाईसाने विचारले, हा बाबा, ती तेथे पर्वतावर राहायची, मग तिला पांघरून काय होते बरं? सर्वज्ञ म्हणे, बाई तिच्या सर्वांगावर केस निघाले होते. केसाने तिचे शरीर झाकून गेले होते.
तेच तिचे पांघरून होते. बाईसाने विचारले, बाबा आपण तिला काय दिले? सर्वज्ञ म्हणाले, बाई आम्ही मुक्ताबाईला ध्येय विद्या दिली. तिचा सेवक बोलला त्याला सिद्धी झाली, ते अजून कर्दन काळी आहे. बोलला बारिया स्थिती. बोलला तो मुक्ताबाईचा सेवक डोक्यावर सावलीसाठी छत्र धरणारा. तो कंदमुळे आणण्यासाठी गेला होता. तो कंदमुळे घेऊन आला. त्याला सर्वज्ञाचे दर्शन झाले. त्याने सर्वज्ञांना दंडवत घातले. श्री चरणास लागला. मग त्याने कपडा भिजवून सर्वज्ञाचे सर्वांग ओल्या कपड्याने पुसले. नंतर सर्वज्ञ तेथून निघाले. मुक्ताबाई सर्वज्ञांना वाट लावीत निघाली. सर्वज्ञांनी तिला थांबवले. मग मुक्ताबाईने बोलली, या सर्वज्ञांना पोचण्यासाठी काही अंतरावर पाठवले. तो बोलवीत बराच दूर आला. मग सर्वज्ञांनी त्याला थांबायला सांगितले. सर्वज्ञ म्हणाले, मुक्ताबाई तुमची वाट पाहत असेल, आता तुम्ही जा. मग बोलला राहिला आणि सर्वज्ञापासून त्याला अकृत्रिम आनंदाचा संचार झाला. ही गोष्ट सर्वज्ञांनी विष्णू भट्टावर विज्ञानेश्वरी लिंबाच्या झाडाखाली बाईसांना सांगितली. बाई ब्राह्मण कसा तपश्चर्यावंत. सशिक रक्षणाची लीळा जी आहे. सर्वज्ञ फिरण्यासाठी एका ठिकाणी गेले. तेथे एका झाडाखाली बसले होते. 2 पारध्यांनी पैज लावली. त्याचा कुत्रा प्रथम सशाला पकडेल तो पैज जिंकेल. मग तेथे खाच खळगे नाही, ओहोळ नाही, नदी खडा नाही, अशा ठिकाणी सपाट रानात तिने खाच खळगे नाही, ओळ नाही, नदी खड्डा नाही, अशा ठिकाणी सपाट रानात ससा सोडला. त्याच्या पाठीमागे दोघांचे 2 कुत्रे लावले. ससा जीवाच्या आकांताने पळत होता. तेव्हा पळता पळता सशाने सर्वज्ञांना पाहिले आणि ससा सर्वज्ञ जवळ आला. सर्वज्ञ म्हणाले, माईकवर उचलले, महात्मे हो या, असे म्हणून सर्वज्ञांनी आपली मांडी वर उचलली. ससा जीवाच्या आकांताने येऊन पटकन सर्वज्ञाच्या मांडी खाली लपला. श्रीमूर्तींनी हळू लागला. तितक्या सशाच्या मागे धावणारे कुत्रे तेथे आले. ते सर्वज्ञापुढे येऊन उभे राहिले. त्यांच्या मागून पारधी आले. ते येऊन सर्वज्ञासमोर उभे राहिले. दंडवत केले. श्री चरणा लागले. मग त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली, जीजी हा पैजेचा ससा आहे, यास आपण सोडावे जी. सर्वज्ञ म्हणाले, आम्ही याचे रक्षण केले आहे, आता हा देणार नाही. पारधी म्हणाले, जीजी हा पैजेचा ससा आहे, देवाजी याच्यावरून आमच्यात सुऱ्या काढल्या जातील. सर्वज्ञ म्हणाले, हा हो, आम्हाला शरण आल्यावर कधी मरण येणे शक्य आहे का? मग आम्हाला शरण आल्यावर कधी मरण येणे शक्य आहे का? मग त्यांनी सर्वज्ञाच्या श्रीमुखाकडे पाहिले आणि म्हटले, जीजी तरी आपण याचे रक्षण केले आहे, असे म्हणून ते पारधी निघाले. तेव्हा त्यांना सर्वज्ञ म्हणाले, हा हो, हा रानावनात राहतो, रानातील गवत खातो, नदी वाळाचे पाणी पितो, मग तुम्ही याला विनाकारण का मारतात? याने तुमचे काय वाईट केले आहे? असे अहिंसा तत्वाचे निरूपण ऐकून पारध्यांचे मन परिवर्तित झाले. पारध्याने म्हटले, जीजी तरी आजपासून आम्ही हिंसा करणार नाही, असे कबूल केले. मग त्यांनी शस्त्राचा त्याग केला. मग त्यांनी सर्वज्ञांना दंडवत केले. श्री चरणावर मस्तक ठेवले आणि निघून गेले. पारधी गेल्यावर सर्वज्ञांनी आपली मांडी वर उचलली आणि सशाचे अवलोकन करून त्यास म्हणाले, महात्मे हो, आता जा खेळा. असे म्हणता ससा निघून गेला. बाईसांनी विचारले, बाबा ते कोणते गाव होते? सर्वज्ञ म्हणाले, बाई ते पाळे होते. अशी त्या ठिकाणी घडलेली लीळा. त्यानंतर आपण स्थानवंदन केले. पाळा वस्तीस्थान. हे स्थान पाळा गावाच्या पूर्व विभागी माडू नदीच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. या सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. असं 1 दिवसाची वस्ती.